हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर वेज चीज बॉल कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग ह्या चीजी वेज चीज बॉलची रेसिपी मी कशी बनवली आहे. यासाठी मी मका 1 वाटी घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी फरसबी, अर्धा गाजर, उकडलेले 2 बटाटे, शिमला मिरची, अद्रक, लसूण असं साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले चॉपरमध्ये आपण मका घालून त्याला चॉप करून घेणार आहोत. त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या वेजीज म्हणजे शिमला मिरची, फरसबी, गाजर, अद्रक, लसूण ते सुद्धा चॉप करून घेणार आहोत. मग थोडंसं चीज खिसून घालणार आहोत आणि बटाटासुद्धा खिसून घालणार आहोत. बटाटा उकडलेला आहे. मग चिली फ्लेक्स, किचन किंग मसाला, चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालून सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि या मिश्रणाला छान बाइंडिंग यावी याच्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर आणि त्याचबरोबर जे ब्रेड क्रम्स आपण घेतलेले आहेत ते सुद्धा थोडेसे ॲड करून घेतलेले आहेत. छान बाइंडिंग येईल एवढा ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला घालून घ्यायचं आहे. मग उरलेल्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून मी त्याची पातळशी स्लरी करून घेणार आहे. छान स्लरी करून झाली की मग आपण जे वेजीचं मिश्रण बनवलं आहोत त्याचे बॉल्स करून घेऊया. त्याचबरोबर आपल्याला मध्ये असं चीजी व्हावं याच्यासाठी मी चीज घालणार आहे. नॉर्मल चीज क्यूबमधून मी असं चीज काढून घेतले आणि मला आवडेल त्याप्रमाणे त्याचे क्यूब कापून घेतले. तुम्हाला खिसून हवं असेल तर खिसून घालू शकता. मग हाताला तेल लावायचं, वेजीसचं मिश्रण घ्यायचं, हातावर फ्लॅटन करायचं, मध्ये चीज घालायचं आणि पुन्हा त्याचे गोल करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. मग सगळे बॉल्स आपले बनवून झाले का मग आपण त्याला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून घेणार आहोत. छान कॉर्नफ्लॉवरची स्लरीमधून काढून एक्सेस कॉर्नफ्लॉवर रिमूव्ह करून ब्रेड क्रम्समध्ये घालून छान ब्रेड क्रम्सची कोटिंग करून घेणार आहोत. हाताने एकदा प्रेस करून घ्यायचं म्हणजे ब्रेड क्रम्स तेलामध्ये जाऊन सुटणार नाहीत. आणि असे सगळे बॉल करून झाले का आपण ते अर्धा तास फ्रीज करून ठेवणार आहोत. अर्धा तास फ्रीज करणं गरजेचं आहे कारण नाहीतर त्याचं चांगलं टेक्स्चर येणार नाही. ब्रेडचे जे क्रम्स आहेत तेलात सुटू शकतात. अर्ध्या तासानंतर मी हे डीप फ्राय करून घेणार आहे. तेल छान गरम करून घ्यायचं. कमी तेल असं कोमट तेलामध्ये घालायचं नाही, नाहीतर काय होणार ते छान गोल्डन ब्राऊन होणार नाहीत. मग असं गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण ते एका झाऱ्यामध्ये काढून एक्सेस तेल निथळून टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे माझे वेज चीज बॉल बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा.